महाराष्ट्रातल्या निवडणुका पैशांची ताकद, मतांची गणितं, पण विजयासाठी जर कोणी मंत्र आणि मंतरलेल्या चिंचोक्यांची मदत घेतली तर ऐकायला अजब वाटतंय ना, पण हे घडलंय आणि आपल्याच महाराष्ट्रात घडलंय. भोंदू अशोक खरातनं दिलेले मंतरलेले चिंचोके या उमेदवारांना विजयी करू शकलेत का? निवडणुकीत नेमकं घडलं काय? कुठल्या निवडणुकीत घडलं? पाहुयात सविस्तर. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. डिसेंबर 2025 मध्ये पालघर नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये निवडून येण्यासाठी काही उमेदवारांनी एका राजकीय नेत्याच्या मध्यस्थीनं थेट आणि कुख्यात भोंदू अशोक खरात याची भेट घेतल्याची धक्कादायक माहिती आता समोर येते. अशोक खरात, ज्याचे कारनामे आता राज्यभर गाजतायत, त्यानं या उमेदवारांना विजयाचा पक्का दावा केला आणि त्यासाठी त्यानं एका प्लास्टिकच्या डबीमध्ये तांदूळ, हळद, लिंबू आणि दिव्यावर ठेवलेले काही चिंचोके दिले. या चिंचोक्यांवर माझी शक्ती, आदिशक्ती असा कथित मंत्र कोरलेला होता. खरातनं यावेळी सांगितलं की या डबीची पूजा करा, तुमचा विजय निश्चितच होईल. पण प्रत्यक्षात काय झालं, यातले किती उमेदवार जिंकले ते सुद्धा बघूयात. तर या सगळ्या उमेदवारांना निवडणुकीत धूळ चारली गेली आहे. त्यांना दारुण पराभव पत्करावा लागलाय. खरातच्या मंतरलेल्या चिंचोक्यांची जादू ही इथं पूर्णपणे फोल ठरली आहे. हा प्रकार फक्त पराभवापुरताच मर्यादित नाहीये, तर विजयासाठी उमेदवार कोणत्या थराला जाऊन मदत मागितली जाते उमेदवारांकडून, याचा हा एक धक्कादायक नमुना आहे. एका राजकीय पदाधिकाऱ्यानं या उमेदवारांची खरातशी भेट घडवून आणली होती असं म्हटलं जातं, राजकीय नेत्याच्या मध्यस्थीनं. आणि याचा अर्थ आहे की हा भोंदू फक्त सामान्य लोकांनाच नाही, तर राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुद्धा आपल्या जाळ्यात ओढत होता. निवडून येण्यासाठी उमेदवारांनी वैज्ञानिक दृष्टिकोन सोडून अंधश्रद्धेचा आधार घेतल्याचं हे एक मोठं उदाहरण आहे. तर उमेदवारांनी प्रचारासाठी पैसे खर्च करण्याऐवजी अशा भोंदू बाबांवर विश्वास ठेवणं हे लोकशाहीसाठी किती धोकादायक आहे, हाच प्रश्न आता उपस्थित होतोय. आता हे फक्त इथल्या पालघरच्या निवडणुकीतलं समोर येत आहे. अजून कोणकोणत्या निवडणुकांमध्ये आणि कुठल्या कुठल्या नेत्यांकडून हा मार्ग अवलंबला गेलाय हे तर गूढच आहे आणि कदाचित गूढच राहील. पण असो, आता या प्रकरणाला एक नवं वळण सुद्धा मिळालंय. अशोक खरातच्या या पालघर कनेक्शनची फक्त निवडणूक पुरतीच चर्चा होत नाहीये, तर त्याचे धागेदोरे थेट या जिल्ह्यातील जमीन व्यवहारांची सुद्धा जोडले जात आहेत. सध्या पालघर जिल्ह्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि त्यामुळेच इथं मोठ्या प्रमाणावर जमिनींची खरेदी विक्री व्यवहार होत आहेत. अनेक राजकारणी, मोठे उद्योगपती आणि निवृत्त अधिकाऱ्यांनी इथं मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्यात. आता इथं प्रश्न असा आहे की खरातच्या संपर्कात असलेल्या पालघरमधल्या व्यक्तींमार्फत जिल्ह्यात काही संशयास्पद जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार हे झाले आहेत का, आणि याची सखोल चौकशी करण्याची मागणी सुद्धा आता इथं जोर धरू लागली आहे. हा फक्त या निवडणुकीतील फसवणुकीचा प्रकार नाहीये, ती यामागे मोठे आर्थिक व्यवहार दडलेले आहेत आणि शक्यता सुद्धा अशी वर्तवली जाते. त्यामुळे खरातच्या काळ्या पैशात अनेक मोठ्या नेत्यांचा वाटा असल्याचा संशय सुद्धा आहे आणि पोलीस सुद्धा या संदर्भात या दृष्टीने तपास करतायत. अशोक खरातवर आता नाशिकमध्ये एका व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी 12हून अधिक गुन्हे एकूण या खरातवर दाखल झाले आहेत. खरं तर स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या या अशोक खरातनं सर्वसामान्य नागरिकच नाही, तर अनेक मोठे उद्योजक, बिल्डर्स, नेते यांना सुद्धा अडकवल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात ही माहिती उघड झाली आणि त्यामुळेच आता या प्रकरणाला आंतरराज्यीय आर्थिक गुन्हेगारीचं स्वरूप प्राप्त झालंय. त्यामुळे दररोज या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. अशोक खरात सारखे भोंदू असे लोक हे समाजात अंधश्रद्धा पसरवून लोकांना कसं फसवतायत याचंच हे एक ज्वलंत उदाहरण आहे. निवडून येण्यासाठी असेल किंवा संपत्ती वाढवण्यासाठी असेल, अशा गैरमार्गांचा अवलंब करणं किती घातक ठरू शकतं हेच या प्रकरणानं दाखवून दिलंय. त्यामुळे जनतेनं आपण सगळ्यांनीच जागरूक राहणं आणि कोणत्याही भोंदूच्या भूलथापांना बळी न पडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता या पालघरमधील या कथित जमीन व्यवहारांच्या चौकशीतून काय बाहेर येतं याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलंय. पण एकूणच हे मंतरलेले चिंचोके असतील किंवा या भोंदूचे अनेक कारनामे असतील, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.